नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी विषयांतर्गत विभाग 5 उपयोजित लेखन हा भाग पाहणार आहोत। उपयोजित लेखनामधील प्रश्न 5वा आ मधील तिसरी कृती म्हणजेच कथालेखन ही जी कृतीपत्रिकेमध्ये 5 गुणांसाठी विचारली जाते। आज आपण कथालेखनाचे तंत्र म्हणजेच कथालेखन कसे करावे हा घटक आपण पाहणार आहोत। मुळातच ही कृती पाठांतराची किंवा घोका आणि ओका अशा पद्धतीची नाही, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विचाराला, कल्पकतेला, सृजनशीलतेला वाव देणारी अशी ही लेखन कृती आहे। खरं तर आपल्या शालेय जीवनातच लेखन कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशानं पाठ्यपुस्तकामध्ये विविध प्रकारांच्या लेखन कौशल्यांचा समावेश केलेला आहे आणि त्यापैकीच एक म्हणजेच आपण कथालेखन हा भाग आपण पाहणार आहोत। खरं तर आबालवृद्धांपासून सर्वांनाच कथेचं आकर्षण असते। कथा ऐकणे, कथा सांगणे हा सगळ्यांच्याच आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय। पण आता मात्र आपणाला कथेचे लेखन करावयाचे आहे। हे जमेलच असे नाही, कारण आजपर्यंत आपण कथा ऐकल्या, वाचल्या, पण लेखन केले नाही। मग प्रत्यक्ष कथालेखनाची वेळ येते तेव्हा आपली लेखणी थांबते। कथेची सुरुवात कशी करायची, कथेचा शेवट काय करायचा, कथालेखन कसं करायचं किंवा कथेची पात्र कशी निवडायची, असे अनेक प्रश्न, अनेक विचार आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात। खरं तर कथा ऐकणं, वाचणं सोपं, पण कथालेखनासाठी याही कृती तितक्याच महत्त्वाच्या आहेत। कथा ऐकल्यामुळे, वाचल्यामुळे जितका आनंद होतो त्याहीपेक्षा जास्त परमानंद हा कथालेखनाला होईल आणि कथालेखनाने होईल। हा आनंद शब्दातीत असतो, पण हा आनंद मात्र सहजासहजी प्राप्त होणार नाही बरं का। कारण कथालेखन हे कौशल्य जर आपणाला आत्मसात करायचं असेल तर त्यासाठी आपणाला भरपूर प्रयत्न, भरपूर सराव करणं गरजेचं आहे। सुरुवातीला चुकेल, कथालेखनामध्ये सफाईदारपणा नसेल, पण प्रयत्न सोडायचा नाही। चला तर मग कथालेखन हे कौशल्य आत्मसात करण्याचे तंत्र आपण शिकूयात। विद्यार्थी मित्रांनो, कृतीपत्रिकेमध्ये या घटकावर कशा पद्धतीनं कृती विचारली जाते ते आपण सर्वप्रथम पाहू। विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न 5वा आ, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, गुण 10। पहिली कृती जाहिरात लेखन, दुसरी कृती बातमी लेखन आणि तिसरी कृती कथालेखन। या 3 कृतींपैकी कृतीपत्रिकेमध्ये आपणाला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत। मग आपण जाहिरात लेखन आणि बातमी लेखन या 2 कृती सोडवू शकतो, बातमी लेखन किंवा कथालेखन या 2 कृती सोडवू शकतो, किंवा जाहिरात लेखन आणि कथालेखन या 2 कृती सोडवू शकतो। चला तर मग आपण सर्वप्रथम कथालेखन हा भाग पाहू। आता सर्वप्रथम कथालेखन म्हणजे काय हे आपण पाहू। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कल्पनाशक्तीला, नवनिर्मिती, सृजनशीलता, स्वमत आणि अभिव्यक्तीला वाव देणारा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजेच कथालेखन होय। कथालेखनाचा नेमका उद्देश किंवा हेतू काय हे आपण समजावून घेऊ। तर आपल्या सृजनशील म्हणजेच नवनिर्मितीच्या लेखनाला वाव मिळणे। दुसरा उद्देश आहे आपल्या स्वमत, अभिव्यक्ती, कल्पनाशक्ती, नवनिर्मिती इत्यादी कौशल्यांचा सराव आणि विकास होणे। आणि तिसरं महत्त्वाचं उद्देश आहे म्हणजेच आपल्यामध्ये विविध लेखन कौशल्य विकसित करणे। आजपर्यंत आपण विविध कथांचे प्रकार अभ्यासलो आहोत। आता आपण नेमके काही कथांचे प्रकार पाहू। पहा, शौर्यकथा, विज्ञानकथा, बोधकथा, ऐतिहासिक कथा, रूपक कथा, विनोदी कथा, पौराणिक कथा, बालकथा, गूढ किंवा रहस्य कथा, इसाप नीतीच्या कथा अशा कथांचे विविध प्रकार आपणाला पाहायला मिळतात। यापैकी बहुतांश कथांचा
आपण अभ्यास केलेला आहे किंवा याचा आपण वाचन केलेले आहे. आता कथेचा नेमका हेतू कोणता? कथा आपण का वाचावी? तर याचा हेतू किंवा याचा मूळ उद्देश जर पाहिला तर आपलं प्रबोधन करणं, उपदेश करणे किंवा शिकवण देणे. त्याच पद्धतीने आपल्या मनावर विविध प्रकारचे संस्कार करणे आणि सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपण आपलं मनोरंजन करणे हा त्यामागचा हेतू आहे. आता कथालेखन करत असताना काही घटक किंवा काही मुद्दे आपण सर्वप्रथम लक्षात घेऊयात. ह्या मुद्द्यांचा विचार करूनच आपणाला खऱ्या अर्थानं कथालेखन करावयाचे आहे. कोणते आहेत घटक ते आपण पाहू. तर त्यामध्ये कथाबीज, कथेची सुरुवात, कथेतील घटना आणि स्थळ, कथेतील पात्रे, पात्रांचे स्वभाव विशेष, पात्रांमधील संवाद, विषयाला अनुसरून भाषा, कथेचा शेवट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच कथेला शीर्षक देणे आणि कथेतून मिळालेला बोध किंवा संदेश, मूल्य प्रतिबिंबित करणारं तात्पर्यसुद्धा आपण कथेला देणं गरजेचं आहे. हे सर्व घटक लक्षात घेऊन आपण कथालेखनाचा सराव करायचा आहे. आता प्रत्यक्ष कथालेखन करत असताना काही मुद्दे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोणते मुद्दे आहेत? चला तर मग आपण सर्वप्रथम ते पाहू. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजेच कथेला योग्य शीर्षक द्यावे. आकर्षक, कुतूहल निर्माण करणारं असं शीर्षक असावं की जेणेकरून शीर्षक वाचताच वाचकांच्या मनामध्ये ती कथा वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे, एक जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. कथा ही नेहमी भूतकाळात लिहावी. म्हणजे एक राजा होता, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होतं. म्हणजे होता, होते अशा प्रकारच्या भूतकालीन क्रियापदाचा वापर करणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच कथेला प्रारंभ, मध्य आणि शेवट असावा. कथेचा प्रारंभ हा आकर्षक आणि उत्कंठावर्धक असावा. कथेचा मध्यभाग हा रंजक असावा आणि शेवट परिणामकारक असावा. वाचकांच्या मनावर खोलवर परिणाम करणारा अशा पद्धतीनं कथेचा शेवट असावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच कथेची भाषा सोपी, साधी आणि वैशिष्ट्यपूर्ण असावी. क्लिष्ट, बोजड शब्दांचा आपण वापर करू नये. याशिवाय कथेची आकलनपूर्ण छोटी छोटी वाक्ये असावीत. कथेमधील घटनांचा ओघसुद्धा अगदी क्रमवार आणि मुद्देसूद असावा. आता कथा म्हटलं की पात्र आलीच, मग त्याला अनुसरून कथेच्या विषयाला अनुसरून पात्र, संवाद आणि योग्य भाषा असावी. उदाहरणार्थ शेतकरी जर असेल तर त्याच्या तोंडी आपण ग्रामीण भाषेचा जर वापर केला तर कथा अधिक परिणामकारक होईल. पुढचा मुद्दा की कथेतील पात्रे, घटना, स्थळ यांच्यामध्ये कुठंतरी सुसंगतता असावी. शिवाय त्याचं वर्णन करत असताना ते वर्णन चित्रदर्शी असावे. म्हणजे कथा वाचत असताना ती कथा प्रत्यक्ष डोळ्यासमोर, नजरेसमोर आपल्या उभी राहिली पाहिजे. कथेतील पात्रांच्या स्वभाव विशेषांचे किंवा वर्तनांचं त्याला अनुसरून वर्णन करावं. आता उदाहरणार्थ कथेतील एखाद्या पात्राला जर राग आला तर त्याने हाताच्या मुठी करकचून आवळल्या किंवा चेहरा लालबुंद झाला, अशा प्रकारचे शब्दप्रयोग जर आपण वापरले तर कथा अधिक परिणामकारक आणि अधिक उठावदार होईल. त्याचबरोबर कथेमध्ये प्रसंगानुरूप अशा पद्धतीची वातावरण निर्मिती असावी. कथेत अलंकारिक भाषा, वाक्यप्रचार, म्हणी यांचा उचित ठिकाणी जरूर वापर करावा. आणि याशिवाय कथालेखन करत असताना उचित ठिकाणी विरामचिन्हे वापरावीत. विरामचिन्ह वापरल्यामुळे संवाद जो आहे तो अधिक परिणामकारक होईल. कथालेखनामध्ये शुद्ध लेखनसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे.
हस्ताक्षर आपले नीटनेटके आणि टापटीप असावे. कथेमध्ये खाडाखोड अजिबात नको. याशिवाय कथा योग्य प्रकारे पुढे सरकेल या वेगाने 4 ते 5 परिच्छेद करावे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कथालेखनाची शब्दमर्यादा 80 ते 100 इतकी असावी. कथा अधिक पाल्हाळिक लिहू नये. 2 पान 4 पानं जर आपण कथा लिहायला लागलो तर आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये किंवा परीक्षेमध्ये वेळ पुरणार नाही. आणि म्हणून आपण वेळेचं भान ठेवून आपण काय करायचं आहे, साधारणपणे 1 ते 1.5 पान इतकीच आपण काय करावी तर कथा लिहावी. याशिवाय परीक्षेमध्ये कधीकधी कथेचा पूर्वार्ध दिला जातो आणि उत्तरार्ध लिहायला सांगितला जातो, किंवा उत्तरार्ध दिला जातो तर पूर्वार्ध लिहायला सांगितला जातो. पण कृतीपत्रिकेमध्ये जेव्हा या कृतीचं उत्तर लिहित असतो तेव्हा कथेचा पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध आपण लिहायचा नाही, फक्त उत्तरच आपण तिथं लिहायचं आहे. याशिवाय कृतीपत्रिकेमध्ये कथालेखनाला शीर्षक द्या किंवा तात्पर्य लिहा असं कोणताही मुद्दा तिथं नमूद केलेला नसतो. आणि म्हणून आपण कथेला शीर्षक तर द्यावंच, पण कथेला तात्पर्य देणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या कथेतून संदेशपर देणारा अशा पद्धतीनं तात्पर्य आपण तिथं लिहावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृतीपत्रिकेमध्ये 15 मिनिटामध्ये ही कृती पूर्ण करावी. आता हे मुद्दे लक्षात घेऊन जर आपणाला कथालेखनाचं कौशल्य जर आत्मसात करायचं असेल तर आपण अवांतर वाचनसुद्धा करावे. छोट्या छोट्या कथांचं वाचन करावं, श्रवणसुद्धा करावं. कारण वाचन केल्यामुळे आपल्याकडे शब्दसंग्रह वाढेल, वाक्यरचना समजेल, शब्द, वाक्यप्रचार, म्हणी यांची पेरणी नेमकी कुठे करावी हे समजेल. कथेचा आरंभ, मध्य, शेवट कसा करावा हे समजेल. कल्पना करण्याची किंवा नवनिर्मिती करण्याची सवय आपणाला लागेल. आणि एकदा का जर ही सवय लागली तर कृतीपत्रिकेमध्ये कथालेखनाची कोणतीही कृती जर विचारली तर आपण उत्तम कथा लिहू शकाल. आणि या सरावानेच तुमच्यातीलच एखादा भावी कथालेखकसुद्धा घडू शकतो. म्हणजे कथालेखनाचे हे जर तंत्र समजून घेऊन जर आपण भरपूर जर सराव केला तर निश्चितच आपण कथालेखन या कृतीसाठी आपणाला कृतीपत्रिकेमध्ये 5 पैकी 5 गुणसुद्धा मिळू शकतात. आता आपण कथालेखनाचा एक नमुना पाहूया. कशा पद्धतीनं कृतीपत्रिकेमध्ये विचारले जाते पहा. प्रश्न 5वा आ 3 पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. पहा, मुद्द्यांचं मी वाचन करते. आंतरशालेय स्पर्धा, धावण्याच्या स्पर्धेत शाळेचा सहभाग, अथर्व शाळेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, स्पर्धेचा दिवस, उत्तम सरावानंतर स्पर्धेत चुरस, प्रतिस्पर्धी तनयही उत्कृष्ट खेळाडू, चुरस खरी अथर्व आणि तनयमध्ये, प्रत्यक्ष स्पर्धा सुरू, अचानक तनयचा पाय मुरगळणे, अथर्वचे स्पर्धा सोडून तनयच्या मदतीला धावणे, अथर्व स्पर्धा हरूनही जिंकल्याचे समाधान आणि कौतुक. या मुद्द्यांच्या अनुसरून आपण काय करायचे आहे, कथा लिहायची आहे. कथालेखन पहा, सर्वप्रथम शीर्षक दिलेला आहे. काय आहे शीर्षक? हरून ही तो जिंकला किंवा नाते माणुसकीचे. राजापूर, आता मी कथेचे वाचन करते. राजापूर गावातील अभिनव विद्यालयामध्ये शिकणारा अथर्व नावाचा एक विद्यार्थी अभ्यासाबरोबर खेळातही उत्तम होता. उत्कृष्ट धावपटू म्हणून त्याची ख्याती होती. शिवाय तो स्वभावाने देखील एक गुणी सुसंस्कारी मुलगा म्हणून सर्व परिचित होता. त्याच्या शाळेला त्याच्याबद्दल विशेष अभिमान होता.
धावण्याच्या शर्यतीत शालेय व आंतरशालेय स्तरावर अनेक वेळा त्याने शाळेला पारितोषिके मिळवून दिली. त्याचे प्रशिक्षक त्याच्याकडून नेहमी धावण्याचा सराव करून घेत असत. एकदा अशीच एक आंतरशालेय स्पर्धा आयोजित केली गेली होती, ज्यामध्ये अथर्वच्या शाळेने भाग घेतला होता. अथर्वचा प्रतिस्पर्धी म्हणून दुसऱ्या शाळेतील तनय नावाचा खेळाडू त्याच्याबरोबर धावण्याच्या शर्यतीत उतरला होता. दोघेही चांगले धावपटू होते. दोघांचाही आपापल्या शाळेत सराव सुरू होता. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून पळण्यास सज्ज झाले. स्पर्धा सुरू झाली. दोन्ही शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षक अथर्व व तनयला टाळ्या वाजवून प्रोत्साहित करीत होते. दोघांमध्ये चांगली चुरस लागली होती आणि धावता धावता अचानक तनयचा पाय मुरगळला. तो तेथेच मटकन खाली बसला. बघणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती अशा संमिश्र भावना दिसू लागल्या. आता काय होणार असे प्रश्नचिन्ह सर्वांच्या चेहऱ्यावर होते. अथर्वला काय झाले आहे हे कळेच ना. धावताना तनय मागे राहिल्याचे आणि तो पडल्याचे कळताच अथर्वने स्पर्धा सोडली आणि धावतच तो तनयकडे गेला. त्याने तनयला आपल्या खांद्याचा आधार देत उठवले आणि हळूहळू धावपट्टीच्या बाहेर आणले. तितक्यात तनयचे प्रशिक्षक प्रथमोपचार पेटी घेऊन आले आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू झाले. पुढे अथर्वच्या बाबतीत मात्र वेगळेच घडले होते. स्पर्धेत जिंकण्यापेक्षा अडचणीत सापडणाऱ्याला मदतीचा हात देणे महत्त्वाचे ही शिकवण तो विसरला नव्हता. हारण्या जिंकण्याच्या पलीकडे एक माणुसकीचे नाते तो जपत होता. त्यामुळे धावण्याची स्पर्धा हरूनही जगण्याच्या स्पर्धेत मात्र तो जिंकला होता. दोन्ही शाळांतील शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांकडून अथर्वचे तोंड भरून कौतुक झाले. उत्तम मूल्यांची रुजवण विद्यार्थी दशेतच खऱ्या अर्थाने रुजवली जात होती याची प्रचिती सर्वांना याची देही याची डोळा येत होती. कथा संपली. पहा, ज्या मुद्द्यांचा आपण आता विचार केला ते सर्व मुद्दे आपणाला या कथेमध्ये पाहायला मिळतात. कथेला योग्य शीर्षक दिलेलं आहे. कथा भूतकाळात लिहिली आहे. कथेला प्रारंभ, मध्य आणि शेवट केलेला आहे. कथेची भाषासुद्धा साधी सोपी आहेत. कथेत पात्र निवडलेली आहेत. हस्ताक्षर नीटनेटकाने टापटीप आपणाला पाहायला मिळतं. शुद्धलेखन आहे. विरामचिन्हाचा योग्य त्या ठिकाणी वापर केलेला आहे. उचित ठिकाणी अलंकारिक भाषा, वाक्यप्रचार आणि म्हणी यांचा सुद्धा वापर केलेला आहे. म्हणजे सर्व मुद्दे आपणाला या कथेमध्ये कव्हर झालेले पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीनं जर आपण कथेचा भरपूर सराव केला तर निश्चितपणे आपणाला कथालेखनाचं तंत्र अवगत होईल. आता आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजेच कृतीपत्रिकेमध्ये कथालेखन या कृतीवर कशा पद्धतीने कृती विचारली जाते ते आपण पाहू. पहिला, कथा बीजावरून कथालेखन म्हणजेच कथेचं शीर्षक दिलं जातं आणि त्या शीर्षकावरून कथालेखन लिहावे. उदाहरणार्थ, प्रामाणिकपणाचे फळ, अति तेथे माती किंवा प्रयत्नांती परमेश्वर. दुसरी कृती यावर विचारली जाते ते म्हणजेच मुद्द्यांवरून कथालेखन आणि कशा पद्धतीने मुद्दे दिले जातात हे नुकतंच आता आपण एक नमुना म्हणून आपण पाहिला. तिसरी कृती आहे की दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. याच्यामध्ये 4 किंवा 5 शब्द दिले जातात आणि त्या शब्दांवरून आपणाला कथालेखन लिहायचे असते. उदाहरणार्थ पहा, मैत्री, दप्तर, गृहपाठ, रस्ता या मुद्द्यांची योग्य त्या ठिकाणी गुंफण घालून किंवा मुद्द्यांची योग्य ती सांगड घालून आपण कथालेखन लिहावे. चौथी कृती, कथेचा पूर्वार्ध म्हणजेच कथेची सुरुवात दिली जाते आणि उत्तरार्ध लिहायला सांगितला जातो. पण उत्तर लिहित असताना कथेचा पूर्वार्ध मात्र कृतीपत्रिकेमध्ये लिहायचा नाही.
आणि 5वी कृती म्हणजे कथेचा उत्तरार्ध म्हणजेच कथेचा शेवट दिला जातो आणि पूर्वार्ध लिहायला सांगितला जातो. अशा पद्धतीनं 5 कृती या कथालेखनाच्या आहेत. पण परीक्षेमध्ये या 5ही कृती न विचारल्या जातात. कोणत्याही या 5 कृतींपैकी कोणतीही एक कृती कृतीपत्रिकेमध्ये विचारली जाते. आता कृतीपत्रिकेमध्ये आपण कथालेखन ही कृती सोडवल्यानंतर कोणकोणत्या मुद्द्यांना अनुसरून गुण दिले जातात हे आपण पहा. कथेचे प्रारूप म्हणजेच भूतकाळात कथा लिहिली आहे की नाही आणि शीर्षक यासाठी 1 गुण आहे. कथेचे लेखन 2 गुण. कथेतील पात्र, भूमिका यांचा वापर यासाठी 1 गुण आणि आकर्षक मांडणी 1 गुण. एकूण गुण 5 गुण. या सर्व मुद्द्यांचा एकत्रित विचार करून कृतीपत्रिकेमध्ये एकत्रित गुण दिले जातात. म्हणजे अशा पद्धतीनं आज आपण कथालेखन म्हणजे काय, कथेचा हेतू कोणता, कथालेखनाचे घटक कोणते, कथालेखन करत असताना कोणते मुद्दे लक्षात ठेवावेत, कथेचा नमुना किंवा कृतीपत्रिकेमध्ये कथालेखनाची कृती कशी विचारली जाते किंवा गुण विभागणी या सर्व मुद्द्यांचा विचार करून आपण काय केलं की ही कृती आपण समजावून घेतली. निश्चितच आपणाला कथालेखन कसे करावे हे तंत्र आपणाला समजलं असेल. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.